मोर्चा काढताय, तुमच्या नेतृत्वात असेल किंवा बाळासाहेब संदीप देशपांडे, एक मोठा मोर्चा प्रशासनाला घेऊन तुम्ही नाशिकमध्ये काढताय. नाशिकमध्ये शिवसेना हे नेहमी सक्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवत असते. नाशिक हे एक पवित्र धार्मिक शहर. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. नाशिक ही श्रीरामाच्या नावानं ओळखली जाते. तशी नाशिक ही कुसुमाग्रज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं ओळखलं जाणारं एक शहर आहे. आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे, परिस्थिती आहे, त्याच्या विरोधात शिवसेनेने या सुद्धा आंदोलनं केली. ड्रग्सच्या विरुद्ध सगळ्यात मोठा मोर्चा महाराष्ट्रात आम्ही नाशिकमध्ये काढला होता. आम्ही स्वतः होतो. आज नाशिकमध्ये एक प्रकारचं अराजक, नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे नाशिक शहराची पूर्ण वाट होते. शहरातल्या लोकांना पाणी नाही आहे, रस्ते नाही आहेत, सुविधा नाही आहेत. नाशिकमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे. नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्स, एमडी ड्रग्सचा व्यापार सुरू आहे. तरुण मुलांपर्यंत हे ड्रग्स सहज उपलब्ध होत आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्ह्यामध्ये वाढलेल्या आहे. आणि हे नाशिक शहर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे विकासासाठी. देवेंद्रजीने एकदा 2 दिवस विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर नाशिकमध्ये फिरावं. त्यांच्याबरोबर नाही, त्यांच्या लोकांबरोबर, विरोधी पक्षाच्या लोकांबरोबर नाशिकमध्ये फिरावं आणि नाशिकची अवस्था एकदा पाहावी. आम्ही वारंवार त्यांना कळवून झालं. आमच्या लोकांनी आंदोलनं झाली, रस्ता रोको झाली. शेवटी असं ठरलं की या नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा, जन आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचं लक्ष वेधून घ्यावं. मनसेचे नेते बरेचसे तिथे पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये मला आत्ता सांगायला लागले श्री बाळा गंगावकर आहेत, संदीप देशपांडे आहेत, अभ्यंकर आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि आमचे स्थानिक नेते आहेत. मला आग्रह होता आपण या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून मी जातो. परिस्थिती आहे ज्या ठिकाणी ड्रग्स असतील किंवा गँगवॉर असतील त्या ठिकाणी राजकीय नेते असतील त्यांच्या जवळच्या लोकांची नावं देखील पुढे येतात. एक बघा की सोलापूरला पोलिसांवर दबाव कोणी आणला हे उघड झालंय. अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत. मग ते भारतीय जनता पक्ष असेल, मग ती शिंदे सेना किंवा मिंदे सेना असेल आणि भाजप तर आहेच. या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे. मी वारंवार इशारा देतोय. लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलंय. राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलंय, अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलंय. हे या राज्यात आणि देशात होऊ नये. सहनशीलतेचा एक बिंदू असतो, एक अंत असतो. नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे. नाशिक नंतर आम्ही अशा प्रकारचा एक विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार जनतेच्या प्रश्नावर. लोक कंटाळलेले आहेत. लोकांनी ह्यांना मतदान केलेलं नाही, पण व्होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि बेबंद आणि बेफाम झालेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि नाशिक नंतर इतर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विराट मोर्चे, जन आक्रोश मोर्चे काढले जातील. शिवसेना आणि मनसे एकत्र आंदोलन करते, मात्र युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होईल का? एक तुम्ही लक्षात घ्या की कार्यकर्ते एकत्र आल्याशिवाय अशा प्रकारचे आंदोलनं होत नाही. नाशिकमध्ये या मोर्चाचं आयोजन शिवसेना तयारी करत होती. मग आमच्या लोकांनी असं सुचवलं शिवसेनेच्या की आपण मनसेलाही सोबत घेतलं पाहिजे.
तिला अर्थात घेतलं पाहिजे. आणि त्यातून मग शिवसेना आणि मनसेचा प्रचंड मोर्चा आज निघतोय. अशा प्रकारे इतर शहरात सुद्धा मोर्चे निघतील हे तुम्हाला मी सांगतो एकत्रित. कारण जमिनीवरची ताकद या दोन पक्षांचीच आहे आंदोलन करण्याची. थँक्यू. हैदराबाद एलिटवरून तीन नाही याचिका नाही, आहेत. ते होऊ द्या, ते होणारच आहे. सरकार बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट हा शब्द वापरलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू आता बाहेर पडते. त्याच्यामुळे मला भीती वाटते की मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली, या राज्यामध्ये अराजक निर्माण होतो. सरकारमध्ये असून भुजबळ बोलत आहेत की अराजकता त्या ठिकाणी निर्माण होईल. नक्कीच नक्कीच मला सारखं वाटतं या राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होऊ शकते. सामनाच्या आठवड्यात येणार तिथे घोडेबाजार म्हणून तुम्ही संशय व्यक्त केला. आता असं हे मी सांगत नाही, आमचं म्हणणं नाही की असं काही झालंय. हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांचे मित्र पक्ष सांगतायत आम्ही कसे खासदार फोडले, म्हणजे फोडलेल्या खासदारातून खासदार फुटलेले नाहीत हे सांगतोय. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे घोडेबाजारातून झाले आहेत का? देशाच्या संविधानिक दुसऱ्या क्रमांकाचं संविधानिक पद आहे, सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्युशनल पोस्ट, म्हणजे देशाचं उपराष्ट्रपती पद. त्या पदावरची व्यक्ती घोडेबाजारातून जर विराजमान झाली असेल तर असं भारतीय जनता पक्षाचे मिंधे गटाचे लोक सांगतायत हे या देशाचं दुर्दैव आहे. आमच्या दृष्टीनं असं काहीही क्रॉस वोटिंग वगैरे झालेलं नाही. हा 15 मध्ये डिस्क्वालिफाय झालेली आहे आणि काही लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकला. उपराष्ट्रपतींची आज शपथविधी आहे. त्या ठिकाणी जे पक्षाकडून समर्थन आहे केंद्राच्या सरकारला ते सर्वच पक्ष पाहायला मिळतात, परंतु स्वतः अजित पवार आहेत ते उपस्थित या संपूर्ण कार्यक्रमात असणार आहेत. या संपूर्ण मागे काय आहे? असं आहे की उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीला अजित पवार उपस्थित राहणार. यात नवीन काय, मोठं काय, क्रांतिकारक गोष्ट काय? ते बहुतेक उपराष्ट्रपतींना महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी कल्पना देतील की आम्ही लोक कसे पोलीस अधिकाऱ्यांना दम देतो, आम्ही कसा पोलिसांवर दबाव आणतो, संविधानिक पदावरील व्यक्तींनाही कसा आम्ही दमात घेतो, त्याच्यावर दोघात चर्चा होऊ शकते. चला, शिवाजी महाराजांच्या नावाचं रेल्वे स्थानक होतं, त्याचं नाव बदलून सेडेटेरी रेल्वे स्थानक आहे. असं कुठे झालंय? कर्नाटकामध्ये मुख्यमंत्र्यांनी अशा आदेश दिले. मग आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे. जर तिकडल्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदललेलं आहे, आम्ही तर आवाज उठवू. तसं असेल ते राज्य हे सरकार काय करतं? या सरकारनं इकडल्या काँग्रेसच्या नेत्यांनीही, शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांनी, आम्ही तर आहोतच, एकनाथ शिंदे सारखे जे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावतात, त्यांनीही अजित पवारांनाही या संदर्भात केंद्राला कळवायला पाहिजे, हस्तक्षेप करा. का करत नाही? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.